शतरंगाचे रंग इथे अवतरले, मयूरपंख हे मखमालीचे कांतीवरती फुलले, मेहंदी भरल्या तळहातांची सुख स्वप्ने जाहली, तिच्या रुपेरी अल्लडतेची फुलपाखरे ही हसली हो. भारतातील विविध प्रांतात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या, शूटिंग शर्टिंगची मस्त रेंज, लग्न जथ्यासाठी नाविन्यपूर्ण वस्त्रांची बहार, द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर, गुरुनानक मार्केट, गांधीनगर. या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व तरुण आणि तरुणी यासाठी की माझा सकाळचा ग्रुप आहे, त्यामध्ये मी थोडासा लहान आहे, बाकी बऱ्यापैकी सिनियर आहेत, 71, 75 असे असलेले. आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा ह्या सिरियस विषयापासून अत्यंत खट्याळ जोकपर्यंत चालू असतात. आणि हा तुमचा कार्यक्रम असे तो यूथ आणि सिनियर मंचाचा आहे, त्यामुळे सिनियर हे वयाने असले तरी सर्व मनाने तरुण असणार आहे नक्कीच. ह्या कार्यक्रमाचं जेव्हा मला इन्व्हिटेशन मिळालं तेव्हा मी ठरवलं होतं की नक्की येणार आहे. शक्यतो मी कार्यक्रमात येत नाही आणि मला फारसं भाषण करायला जमत नाही, त्यामुळे मी ते बऱ्याच वेळेस कार्यक्रम टाळतो. परंतु ह्या कार्यक्रमाला यायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 3 वर्षात ज्येष्ठ नागरिक, माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियमाच्या अनुषंगाने माझ्याकडे बऱ्याच केसेस आल्या, जवळपास 50च्या वर केसेस झाल्या असतील, काही आणखीन पेंडिंग असतील. आणि ह्या 3 वर्षात त्या केसेसमध्ये समोर आलेले ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुलं, नातेवाईक, त्यांच्यातल्या संवादाने, त्यांच्याशी बोलताना आणि त्या केसमध्ये निकाल देताना किंवा सामोपचाराने मिटवताना मला काही अनुभव आले, ते शेअर करायचे होते. त्यातलं एक प्रकरण फक्त सांगतो की किती क्षुल्लक काहीतरी बाब असते आणि त्यातनं लोक माझ्यापर्यंत येतात. कोविडची फर्स्ट वेव्ह होऊन गेली होती. सेकंड वेव्हच्या लॉकडाऊन जस्ट संपलं होतं, सेकंड वेव्ह यायची होती. एक जुना अर्ज माझ्याकडे पेंडिंग होता. एक म्हातारी आजी होती, ती आणि तिच्यासोबत तिचा भाऊ, ते पण सिनियर, ते दोघं जण आले आणि त्यांनी सांगितलं की आमचा असा अर्ज पेंडिंग आहे. कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही एकही हिअरिंग घेतली होती, सर्वच बंद होतं. आणि मग त्यात त्याच्या मुलाला आणि तिच्या मुलाला आणि सुनेला बोलवलं. आल्या थोडंसं बोलणं झालं, तोपर्यंत सुनेचं आणि तिचं परत माझ्या ऑफिसमध्ये सुरू. अशा वेळेस मला थोडंसं जोरात बोलावं लागतं, तेवढं बोललो आणि मग ते शांत झालं. आणि त्यात मी निकाल दिला की ठीक आहे, हिला सांभाळण्यासाठी तिला 2000 रुपये द्यावे. आता मुलगा काय करायचा, तर मुलगा रिक्षा चालवतो आणि सून काय करते, तर सून त्या काळ्या मण्याचे दोरे ते करून माळा, त्यासल्या सराफाकडचं ते काम करते. मी आपला निकाल देऊन मोकळा झालो, म्हणला होईल. सेकंड वेव्हच्या दरम्यान पुन्हा एक त्या म्हातारीने अर्ज दिला की मला आत्तापर्यंत, त्या आजीने अर्ज दिला की मला आत्तापर्यंत त्यांनी पैसे दिलेले नाहीत मुलांनी. आता आमच्याकडच्या कायद्यातली तरतूद थोडी विचित्र आहे. आम्ही त्यात वॉरंट काढतो आणि पैसे दिल्यानंतर जेलमध्ये टाकतो महिन्याभरासाठी. वॉरंट काढलं आणि त्यांना
बोलवलं त्या मुलाला, पोलीस घेऊन आले. मला वाटतं लक्ष्मीपुरी किंवा राजवाड्याचे कुठले तरी पोलीस असतील. तो पोलीस कॉन्स्टेबल त्याला घेऊन आला. त्या मुलाला म्हणला, अरे बाबा का दिले नाहीस पैसे? म्हणला, सर देऊ कुठून? मी रिक्षा चालवतोय, बायकोचं ते माळा तयार करते आणि प्लस काहीतरी ड्रेस शिवते. म्हणला, अरे मग एक सांग की हे झालंय प्रकरण कशावरनं? म्हणला, सर झालंय प्रकरण माझ्या बायकोचं आणि माझ्या आईचं जमत नाही. मग म्हटलं एवढं त्यात भांडायचं काय कारण? म्हणला, त्यात ते माझे मामा आहेत, त्यांनी मध्ये मध्ये काहीतरी सुरू केलं आणि त्यांनी एक केस टाकली हिच्यावर, म्हणून हिने 498 दाखल केली, म्हणजे हुंडासाठी त्रास. मग म्हणलं, तू आईशी कधी बोलला होतास? म्हणला, साहेब बोलणं झालंच नाही आता. मग म्हणलं, एक काम करतोस, फक्त आईपाशी जाऊन चुकलो मनाने माफी माग. तो म्हणला, साहेब एवढ्यावर ऐकणार नाही. म्हणला, बघ तर जाऊन चुकलो मनाने माफी माग, आणि नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी मग पैसे घेऊन मग परत तिला द्यावे लागते. तो माझ्या इथनं गेला, कॉन्स्टेबलला सांगितलेला 7 दिवसानंतर परत बघूया. 7 दिवसांनी तो माझ्याकडे आला. म्हणला, सर सगळं संपलंय, मी चुकलो, माफ म्हणलं, चुकलो, मला माफ केलं म्हणलं आईने. ढसाढसा तिच्यासमोर रडलो आणि खरोखर चूक झाली होती म्हणला माझी आणि माझ्या बायकोची पण. आता आई माझ्यासोबत राहते म्हणला, काहीही अडचण नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे ह्या सगळ्या ही एक केस झाली. आणि मग मगाशी यांनी प्रास्ताविक करताना बोलता बोलता असं सांगितलं की सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला तो म्हणजे संवाद अतिशय कमी झाला. आणि ह्या ज्या केसेस माझ्याकडे येत आहेत त्यात मेनली प्रॉब्लेम आहे संवादाचा. मग संवादाला आता आधुनिक जीवनशैली ही कारणीभूत आहे असं मला एक जाणवतं. मी तुमच्यापेक्षा अत्यंत लहान आहे, अनुभवाने अत्यंत कमी असेल, पण मला जाणवतं की आधुनिक जीवनशैली जी आहे ती त्याला फार परिणाम करते. त्यात तुमच्यातले बहुसंख्यांचं मुलगा आणि सून हे दोघेही कामावर जात असतात. पूर्वी असं होतं की घरात कोणीतरी आई आजी कोणतरी असायचं घरात. आता घरात कोणीच नसतं, दोघेही कामावर जातात, थकून बागून दोघेही येतात. सूनही तेवढाच पगार कमवत असते किंवा थोडा जास्त कमवत असते. आल्यावर तिला वाटतं की मीच का सगळं करायचं, मी पण ह्याची एवढीच कमवते ना. सासूला वाटतं की मी सर्वांचं पूर्वी पण केलं, आत्ताच मी का करायचं. आणि ह्यातून वादविवाद सुरू होतात. आणि दुसरं वादविवादाचं कारण म्हणजे आता बऱ्याच जणांच्या हातात येते छोटंसं यंत्र, मोबाईल आणि टी व्ही आणि टी व्हीवरच्या सिरियल्स. माझ्या घरात कोविड पासून टी व्ही बंद केला होता, म्हणजे अजूनही बंद आहे. माझ्यासाठी बंदच आहे, माझ्या मुलांसाठी मिसेससाठी बंदच आहे. कारण त्या कोविड कालावधीत असं वाटायचं आपल्या इतकी भयानक परिस्थिती दिसायची की अशी माणसाची पटापटा रस्त्यावर मरून पडायला लागली की काय. निष्कारण घरात बसून लोकांना लॉकडाऊनमध्ये टेन्शन यायला लागलं. आणि दुसरं त्यात ते सुशांत सिंह प्रकरण सुरू झालं होतं, लॉकडाऊनचा विरंगुळा. आणि मग त्या दरम्यानच्या काळात मी टी व्ही बंद केला. आणि मागच्या वर्षी नेमके आई बाबा माझ्याकडे, माझ्यासोबत माझे आई बाबा नसतात, ते असेच अदनमधनं येतात कारण त्यांना इथे करमत नाही. माझ्या महाराष्ट्रभर नोकरी झाली, मराठवाड्यात काम केलं, विदर्भात काम केलं, पश्चिम महाराष्ट्रात आलोय.
त्यांना त्यांचं लाईफ आहे, ते मोठ्या भावासोबत असतात, त्यांना अत्यंत तिथे लहानाचे मोठे आम्ही झालो त्या एरियात ते राहतात, त्यांचे सगळे तिथे मित्र कंपनी आहे. सर जसे सोशल फाउंडेशनचं काम करतात तसे माझे वडील सोशल फाउंडेशनचं काम वगैरे करत नाहीत, पण बरेच सोशल आहेत, त्यांचं बरंच काय 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 चालू असतं. त्यामुळे ते माझ्याजवळ येत नाही, तर नेमके कोविडच्या पिरियडमध्ये आले आणि अडकून पडले. टी व्ही तर बंद, मुलाची 10वी आहे, मी तर घरात नसतोय, पण बायकोला वाटतंय ना आता पोराचा अभ्यास, बाबा आलेत मग ते टी व्ही लावून बसणार, बाबांना जरा ऐकायचा त्रास कमी येतं, मग ते जोरात आवाज येतो. मग शेवटी काय थोडासा त्याच्यावर मार्ग काढला आम्ही दोघांनी मिळून, की बाबांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्यायचा छोट्याऐवजी, आणि जिओनी सवय लावली आपल्याला स्वस्तात डेटा द्यायची. त्यामुळे त्यांचा टी व्ही जरी बंद असला तरी बाबांचं काम आपलं भागत होतं. टी व्हीवर आपलं मोबाईलवर जिओवर सिरियल सगळ्या लागायच्या, आणि दुसरं त्यांचं आवडतं म्हणजे क्रिकेट. त्या क्रिकेटच्या मॅचेस पण त्यांचे बऱ्यापैकी ते बघायचे. हा फक्त काय झाला की संवाद झाला माझा आणि वडिलांचा. संवाद कसा झाला की हा संवाद जरी स्वतःहून बोललो नसलो की तुम्ही टी व्ही बघा नको, ह्याचा अभ्यास आहे किंवा काय, तसं नाही. कधी कधी मुक संवादात पण किंवा अभावातनं पण कळत. आता सध्याचं जे माझ्याकडचे केसेस आहेत त्यातला मेन प्रॉब्लेम हाच आहे की संवाद. आणि तो संवाद जर वाढला ना तर खूपसे प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होतात. आणि दुसरी एक केस, म्हणजे बऱ्याच केसेस अशा येतात. आता मागे मी एक केसचा निकाल दिला आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. खूप प्रसिद्धी मिळाल्यावर इतक्या आता केसेस माझ्याकडे सिनियर सिटीजनच्या यायला लागल्यात. मग त्यातल्या काही खऱ्या असतात, काही थोड्याशा बनवलेल्या पण असतात, इट डिपेंड्स. पण सिनियर सिटीजन म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जे जे काही आयुष्यात कमवलेलं आहे ते आपल्या हातात ठेवा. त्याची विल्हेवाट एकदम सगळी लावू नका. माझ्याकडच्या केसेसमध्ये मला ते जाणवत आहे की मुलाला बक्षीसपत्र करून दिलं आणि कोणाला करून दिलं, आणि नंतर मग भांडणं सुरू झाली की मग माझ्याकडे, साहेब आता मी त्यांना सगळंच दिलं, माझ्याकडे तर काहीच राहिलं नाही. हे सुद्धा निश्चित गरजेचं आहे. आपल्यापाशी आहे त्यातलं काही द्यावं, पण सर्वच दिलं ना की ते सर्वस्व गमावल्यासारखं वाटतं. आयुष्यभर मी सगळं खूप काही केलं, कमवलं, आणि ते आता मी दिलंय आणि आता मला मुलं सांभाळत नाही किंवा मुलं नीट बोलत नाही. त्यामुळं हे सुद्धा एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं काही मला एक बोलायचं होतं, ते मला या निमित्ताने बोलायला मिळालं. फक्त आता माझ्या शेवट जो आहे तो एका छान ओळीने करतो, जे आज मला आपलं त्या यंत्रणेच दाखवली, ती आपली लिहून आणले मी. जो सुख में साथ देते हैं उन्हें रिश्ते कहते हैं, जो सुख में साथ देते उन्हें रिश्ते कहते हैं, और जो दुख में साथ देते हैं उन्हें फरिश्ते कहते हैं. तुम्ही या निमित्ताने, ह्या मंचाच्या निमित्ताने, असेच म्हणजे हाच एक मंच नाही, अशा सगळ्या बऱ्याच कोल्हापुरात बरेच मंच असतील, सगळ्या या मंचाच्या निमित्ताने एकत्र या. आणि जे तुमचे समवयस्क आहेत, जे तुमच्यासारखेच तरुण आहेत, त्यांचे दुःख जे असतील ते दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी मिळाली. आभार. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय
कळलं काय? धन्यवाद.